मुंबई वडोदरा महामार्गामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. या संदर्भात अनेकांच्या तक्रारी आहेत. असेच एक तक्रारदार आज मशाल स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ते आपली कैफायत मांडत आहेत. दादा काय झालं नेमकं सांगा. नमस्कार, मी देवेंद्र नंदकुमार अधिकारी. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग मध्ये मौजे किराट येथे 335 व 338 याच्यामध्ये अनुक्रमे 335 मध्ये 98 गुंठे जागा ही मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गासाठी संपादित झाली. 338 मध्ये 22 गुंठे जागा मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गासाठी संपादित झाली. त्यापैकी 335 मध्ये जी दोन घरं आहेत, घर क्रमांक 363 आणि घर क्रमांक 401, अनुक्रमे ही घरं संपादित न होता पंचनाम्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांचा उल्लेख नसताना त्या घरांचे 363चे 54 लाख रुपये, 54,16,692 रुपये व घर क्रमांक 401 स्नेहल संतोष पावडे यांचे 79,08,530 रुपये इतका मूल्यांकन हे अनाधिकृतपणे लाटलेलं आहे. व सुमारे त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयांची जी झाडं नसलेली झाडं, तिथे एकदम तुरळक प्रमाणात तिथे झाडं होती, त्या झाडांचे 95 लाख रुपये संतोष विश्राम पावडे यांच्या नावे, तसेच किरण विश्राम पावडे यांच्या नावे 1,04,00,000 रुपये, अशा प्रकारे जवळपास 2 कोटी रुपये अनाधिकृतपणे झाडांचे त्यांनी लाटलेले आहेत. कोणी लाटले? संतोष विश्राम पावडे, स्नेहल संतोष पावडे, लंकेश विश्राम पावडे, लीना लंकेश पावडे व किरण विश्राम पावडे यांच्या नावावर. यांच्या नावे. अधिकारी कोण? हे कोणी केले सगळं? हे सर्व उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी होते तेव्हाचे तोरसकर, धनाजी तोरसकर साहेब यांच्याशी संगनमत करून हे सर्व झालेलं आहे. आणि तुमचं म्हणणं झाडं नाहीये तिथे? नाही, तिथे झाडं होती, एकदम तुरळक प्रमाणात होती. एवढी त्यांनी जे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे का 288 खजऱ्या, ही झाडं, आंब्याची झाडं, एवढी झाडं तिथे अजिबात नव्हती. ती शेतजमीन होती सर तिथे. आणि ते आपल्यामध्ये गुगलमध्ये सर्व दिसते तिथे का तिथे झाडं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जो 7/12 जो आहे, त्या 7/12 2019 पर्यंत कुठल्याही प्रकारे झाडांचा उल्लेख मिळत नाही तिथे. 2019 पर्यंत झाडांचा उल्लेख नाही. झाडांचा उल्लेख कुठे मिळत नाही. 2020 मध्ये तिथे डायरेक्ट झाडांची इथे एंट्री आलेली आहे. किती झाडं आले ते? 2020 मध्ये इथे झाडांची आले सीताफळ 8, चिक्कूची संख्या 25, फणसाची संख्या 10, आंबा 255 आणि नारळ 90, सीताफळ. तुमचं म्हणणं ही झाडं नाहीत एवढी झाडं नव्हती तिथे. तुमच्याकडे काय पुरावा आहे त्याचा? माझ्याकडे पुरावा म्हणजे आता हा गुगलचा हे आहे, ते गुगलचे आहेत. आता गुगलमध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही, जे वस्तुस्थिती दर्शक आहे. बरोबर. या गुगलचं इथे हे आहे 3/7/19 मध्ये हे बघा, हे एक घर आणि हे एक घर दिसते. ही त्यांची पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री अधिकृत झालेली आहे, त्याचा आपला वाद नाही. जी अधिकृत झालेली त्याचा वाद नाही. पोल्ट्री आहे, पोल्ट्री अधिकृत झालेली आहे तिथे. हे एक घर आहे, हे एक घर आहे. आता हाच आपण त्याच्या फक्त थोडे दिवस नंतरचा, म्हणजे आपण अर्ज केल्यानंतर आपण 8/5/23 जो अर्ज केलेला आहे, त्या अर्जाच्या नंतर 13/5चा हा गुगल मॅप आहे. ह्याच्यामध्ये ही घरं आहेत त्या परिस्थिती दिसत आहेत तिथे. आणि हे रोड आहे, इथून फक्त ही पोल्ट्री गायब झालेली आहे. आणि हे बघा संपूर्ण तसं आहे. तुमचं म्हणणं की पोल्ट्रीचे पैसे मिळाले पाहिजे? पैसे मिळाले, आम्ही काही हरकत नाही, ती अधिकृत झालेली आहे तिथे. पण ही घरं त्या याच्यापासून कमीत कमी 15 मीटर ते 20 मीटर लांब आहेत. जी घरं अधिकृत झालेलीच नाही, मग त्या घरांचे त्यांनी कमीत कमी 1.25 कोटी रुपये त्यांनी घेतलेले आहेत. 1.25 कोटी रुपये टोटल. 79 झाडांचं काय म्हणणं? आणि झाडांचं झाडं तिथे नव्हतीच. झाडं सर्व शेतजमीन आहे तिथे. झाडं होती अतिशय कमी प्रमाणात. एवढी त्याने 288 खजऱ्या, 290 नारळ, एवढी झाडं नव्हती. आणि जी काही झाडं आहेत, जी काही थोडीफार प्रमाणामध्ये झाडं आहेत, ती त्या घरांच्या समोर आहेत. ती आपल्याला इथे गुगल मॅपमध्ये दिसत आहेत. घराच्या समोर झाड आहेत, घराच्या पाठीमागे इथे झाडत नाही. हे बघा वस्तुस्थिती दर्शक, हे घर आहे ना, घराच्या समोर झाडं आहेत. इथे पाठीमागे एकदम माळ राणे भात शेती आहे इथे. त्या भात शेतीमधून तो रोड अधिकृत झालेले 3 एकर जागा. म्हणजे हा गुगल मॅपवर आहे. इथे कुठेच झाडं दिसत नाही. इथे कुठे झाडं आहेत त्या घराच्या आजूबाजूला पण झाडं नाही आहेत. आता पण झाडं नाही. हा गुगल मॅप केव्हाचा आहे तुमचा? हा आहे 3/7/19चा.
जुलै महिन्यातला. हा, 3/7 जुलै महिन्यामध्ये ही झाडं नाहीच आहेत. नाही. आणि त्याच्या आधीचा 3/7 नाही, सॉरी 7/3चा आहे. 7/3 मार्च मधला आहे. आणि हा 13/5चा आहे, 13/5/23चा. त्याच्यामध्ये आता रोड झालेला आपल्याला दिसतोय तिथे. हा रोड दिसतो, ती घरं त्याच ठिकाणी, या घरांचे त्यांनी पैसे अनाधिकृतपणे लाटलेले आहेत, ती घरं तिथल्या तिथे दिसत आहेत. आणि त्या घरांच्या साईडला जी थोडीफार झाडं आहेत, ती झाडं पण तिथे दिसत आहेत. हा, तुमच्याकडे झाडं गेलेली नाही. झाडं गेलेलीच नाही. गेलेली म्हणजे कमी प्रमाणात गेलेली. एवढी 2 कोटीची त्यांनी जी दाखवलेली आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. तुमच्याकडे हा भ्रष्टाचार केलाय. हा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात आहे. कोणी केलाय तो? हा तिथे स्वयंघोषित त्यांचा आहे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे संतोष विश्राम पावडे. यांच्या त्यांनी सगळं मिळून आणि संगनमत करून हा केलेला आहे तिथे. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय? त्यांच्यावर आरोप आहेत. थेट माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. कारण काय आहे, जी घरं आहेत, ज्या घरं आहेत त्या घरामध्ये माझी पत्नी, जी त्यांची सख्खी आत्तेबहीण आहे, ती त्या घरामध्ये 2 वर्ष त्यांच्याकडे राहिलेली आहे. आणि ती त्यांची 7/12 धारक पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळी संपूर्ण परिस्थिती ते माहिती आहे आणि संपूर्ण आपल्याकडे कागदपत्र उपलब्ध आहे. पण मग तुम्ही तक्रार या संदर्भात केली होती? कधी तक्रार केली होती? पहिली तक्रार आम्ही हीच केली ना, 8/5 ला केलेली आहे. 8/5/23 आपण केलेली आहे. 8/5/23 तक्रार केली. हो. त्याच्यानंतर काय झालं? 8/5/23 तिथे तक्रार केली. त्याच्यानंतर आम्ही 30 दिवसाच्या कालावधीनंतर कुठली हालचाल झाली नाही म्हणून स्मरणपत्र 1 दिलं त्यांना. त्याच्यानंतर अजून थांबल्यानंतर अजून त्यांना स्मरणपत्र 2 दिलं. तसंच आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले ते. तसं आपण कोकण आयुक्तांना सुद्धा पत्र दिलं. त्याच्यानंतर आपण आपल्या स्थानिक आमदार जे आहेत राजेश पाटील साहेब यांच्याशी पाहून भेट केली. त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. मनीषाताईंनी प्रश्न उपस्थित केला. मनीषाताई चौधरींनी केला. नानासाहेब पटोलेंनी केला. तर या प्रकरणी SITची मागणी केलेली आहे. त्यानुसार इथे आपल्याकडे चौकशी समिती, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती, 5 सदस्यीय चौकशी समिती गठीत झालेली आहे. त्या चौकशी समितीची दर शुक्रवारी आपल्याकडे 3 वाजता मीटिंग असते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. पण त्यामध्ये जे आपण आजपर्यंत सबळ पुरावे दिलेले आहेत, तर त्यांना ते 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांना तो प्रस्ताव पाठवायचा होता आयुक्तांकडे. पण त्याला आता कमीत कमी सांगता आपल्याला कमीत कमी 90 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यांनी अहवाल पाठवलेला नाही, अजून अहवाल पाठवलेला नाही. आणि हा जो भ्रष्टाचारी संतोष विश्राम पावडे जो आहे, ह्याच्याकडे जवळपास त्यांनी अंतिम निवाडा आहे 7,93,00,000 रुपये. त्याच्यातून आम्ही प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता फक्त त्याचे 50 लाख रुपये फक्त तिथे बॅलन्स राहिलेले आहेत. ते पण सामूहिक जागा असल्यामुळे इतरांचे जे जमिनीचे पैसे आहेत तेवढे त्याच्याकडे बाकी राहिलेले आहेत. सुमारे त्याच्याकडे 7.5 कोटी रुपये त्याच्याकडे आहेत. या कोटी रुपयांचा तो अनाधिकृतपणे आमच्या विरोधात वापर करतोय. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय. 7.5 कोटी त्यांना बेकायदा मिळाला तुमचं म्हणणं आहे? नाही, त्याच्यातले त्याचे 1-1.5 कोटी रुपये लिगल असू शकतात, पण बाकी सगळे अनाधिकृतपणे आहेत त्यांना. अनाधिकृत सर्व. आणि या संदर्भात तुम्ही तक्रार केलेली आहे? याच्या संदर्भात मी तक्रार केलेली आहे. आजपर्यंत मी पाठपुरावा केलेला आहे. आणि ज्या 10-15 ज्या तारखा ज्या आजपर्यंत झालेल्या आहेत, प्रत्येक तारखेला मी स्वतः उपस्थित आहे तिथे आणि सर्व सबळ पुरावे त्यांच्याकडे दिलेले आहेत. तरी कोणावर कारवाई होत नाही. पण ते कारवाई का करत नाही आणि अहवाल पुढे का पाठवत नाही ना, हाच मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. या सगळ्याला जबाबदार कोण? तुमचं काय म्हणणं आहे? कोणत्या अधिकारी आहेत या सगळ्याला जबाबदार? असं आहे की सगळी उदासीनता आहे. सर्व त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. एक दुसऱ्याच्या आशीर्वादाशिवाय हे काही झालेलं मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना ते पुढे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आता PWDने आपल्याला जे दिलेलं आहे, PWDने आपल्याला जे दिलेलं आहे की आम्ही जे मूल्यांकन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला दिसून येत नाही. मग आम्ही त्याच्यानंतर त्यांना जाऊन आम्ही भेटलो आणि आम्ही सांगितलं का तुम्ही असं कसं काय लिहून देऊ शकता तिथे, कसं कुठल्या प्रकारे. तर त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही केलेलं नाही. आम्हाला जे भूमी अभिलेख कडून जे विवरणपत्र आलं त्या विवरणपत्रानुसार आम्ही आमचा जो अहवाल केलेला तिथे घरं आहेत त्या घरांचा आम्ही जो मूल्यांकन केलेलं आहे ते आमचं बरोबर आहे. आता ती अधिकृत होतात की नाही होत हा प्रश्न कोणाचा आहे? हा प्रांत अधिकाऱ्यांचा तपासायचा आहे. तर ती अधिकृत न झालेली घरांचं जो मूल्यांकन आलं मग तुम्ही तुमचं पेमेंट कसं काय केलं त्याचं, बरोबर असा तो मुद्दा आहे तिथे त्यांचा. म्हणजे भूमी अभिलेख सुद्धा त्यांना वाचवायचा प्रयत्न करतो. तसंच तिथे स्थानिक जी मोंटो कार्लो कंपनी आहे, जी कंपनी तिथे कार्य करते, त्या कंपनीकडून पण दबाव तंत्राचा हे करून त्यांनी ते लिहून घेतलेलं आहे का ती घरं आम्ही तिथे पाडली असं. त्याच्यानंतर आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांची नाही त्या कंपनीने सांगितलं घरं पाडली नाही, त्यांनी फक्त कंपनी असं सांगते की आम्ही ती घरं म्हणजे तिथे होती
त्या घरांचा आम्ही हे केलेलं आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी, तुम्ही ती कुठे वापर करायचा नाही ते. त्याच्यानंतर आम्ही अपर जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं की कंपनीने अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून कंपनीकडून त्यांनी लिहून घेतलेला आहे. कोणी लिहून घेतलंय? संतोष विश्राम पावडे यांनी. कारण कंपनीकडून लिहून घेतलं. कारण नाही तर आम्ही तुमचं काम चालून देणार नाही तिथे, आम्ही तुम्हाला कुठं काम करून देणार नाही. कारण हा कसा आहे, शेतकरी संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे. या हेतूने तर दबाव तंत्राने फक्त त्यांनी सांगितलं का ते फक्त आम्हाला तुम्ही लिहून द्या आमच्या माहितीसाठी, आम्ही आता कुठेही वापर करणार नाही अशा प्रकारे. तर आम्ही आता मागणी केली यांच्याकडे, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे, का तुम्ही कंपनीकडून खुलासा मागवा. प्लस दुसरी गोष्ट, ती जी घरं आहेत, जी घरं अधिग्रहित झालेली आहेत, ती घरांची आम्ही आजपर्यंत घरपट्टी घेतलीच नाही. आम्ही ती नवीन बांधलेत, आमची घरं ऑलरेडी गेलेली आहेत. आणि ही जी नवीन घरं आहेत, या घरांच्या आम्हाला घरपट्ट्या मिळाव्या म्हणून सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केलेला आहे. हा, त्याच्यात ग्रामपंचायतमध्ये अर्ज केलेला आहे. जी घरं 20 वर्ष जुनी आहेत, त्याच्यामध्ये माझी पत्नी त्यामध्ये 2 वर्ष राहिलेली आहे. ग्रामपंचायत कोणती? ग्रामपंचायत किराड, तालुका पालघर. किराड ग्रामपंचायत. ती आधी घरं पाडलीच नाही, घरं त्याच्यामध्ये अधिकृत झालेलीच नाही, ती घरं आहेत तिथेच. त्याचीच आता घरपट्टी मागतायत. त्याचं मत असं आहे की ती 2 घरं जी होती ती अधिग्रहित झाली आणि ती म्हणजे ती पाडली गेली. आता जी 2 घरं, जी पत्र्याची घरं जी दिसतात, त्या घरांची आम्ही घरपट्टी काढलेलीच नाही, आम्हाला नवीन घरपट्टी मिळावी म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे. ओके. ऍक्च्युली ती घरं 20 वर्ष जुनीच आहे. कंपनीने काय लिहून दिलंय मग? कंपनीने काय लिहून दिलं ते काय आपल्यापर्यंत आलं नाही. त्यांनी फक्त जो त्याचा खुलासा जो दिलेला आहे, त्याचा खुलासा त्यांनी जो सादर केला ना, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहून दिलेलं आहे की कंपनीकडून आलेलं, हा त्याचा खुलासा आहे, सामनेवाला यांच्या लेखी म्हणणे, या लेखी म्हणण्यानुसार त्यांनी असं लिहून दिलेलं आहे की मेसर्स मोंटो कार्लो कंपनीने 6/5/2023 ही बॅकडेटेड केलेलं आहे त्यांनी. आपला 8/5 आपला अर्ज आहे. हा, त्यांनी ते लिहून नंतर घेतलं, अगोदरची तारीख टाकलेली आहे. 6/5/2023च्या पत्रानुसार 1 पोल्ट्री, 1 RCC आणि 1 पत्र्याचं झाड, फळझाडे, बाथरूम, गोडाऊन, खजुरीची झाडं व लहान मोठी जंगली झाडं 2022 मध्ये तोडल्याचा दाखला दिलाय. 2022 मध्ये दाखला दिलाय. 2022 मध्ये तोडल्याचा दाखला दिला. 2023 पर्यंत इथे गुगल मॅप मध्ये सगळं दिसते. 2000 ती घरं तोडलेलीच नाही, ती घरं गेलेलीच नाही, ती तोडायचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे सगळा फ्रॉड आहे. हा सगळा मोठ्या प्रकारे फ्रॉड आहे, लाखो करोडोंचा फ्रॉड आहे तिथे. आणि हे आता आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कंपनीकडून मागणी केली, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की ग्रामपंचायतकडून आणि कंपनीकडून तुम्ही खुलासा मागवा, काय सत्य परिस्थिती आहे. तेव्हा कंपनीने 4/10/2023 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर त्यांचा खुलासा दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे का हा शेतकरी संघर्ष समितीचा अध्यक्ष संतोष विश्राम पावडे याने दबाव तंत्राचा वापर करून आमच्याकडून ते जबरदस्तीने लिहून घेतलेलं आहे. असं लिहून दिलंय? हो, लिहून दिलेलं आहे. दबाव तंत्राचा वापर करून आमच्याकडून जबरदस्ती लिहून गेलेलं आहे. अशा प्रकारे कुठली तिथे घरं नव्हती आणि आमच्याकडे अधिग्रहित झालेली नाही, आम्ही कुठल्या प्रकारची घरं पाडलेली नाही तिथे, असं त्यांनी लिहून दिलेलं आहे. तिथे लिहून दिलेलं 4/10/2023 साली त्यांनी लिहून दिलेलं आहे. आता तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की हे जे भ्रष्टाचारी आहेत, हे जनतेची लूट करतात, करोडो अब्जो, हा जनतेचा पैसा आहे, ह्यांना कुठल्या प्रकारचे अधिकार नाही मिळत. त्यांनी एक तर ते सिद्ध करावं की आम्ही घेतलेली जे मूल्यांकन आहे हे मूल्यांकन खरं आहे, अन्यथा शासनाने यांच्याकडून 1-1 रुपया वसूल करून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. फौजदारी गुन्हे दाखल करावे, त्याच्याशिवाय यांना चाप बसणार नाही. आणि त्यांनी आता जे गुन्हे दाखल करायची तुम्ही मागणी करतायत, याच्या आधी ती मागणी केली होती तुम्ही? गुन्हे दाखल करण्याची मागणी याच्या अगोदर पण आम्ही वारंवार केलेली आहे. मग झालेली नाहीये? झालेली नाहीये, याच्या अगोदर पण केलेली आहे. आणि जी आता जी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जे संत गतीने काम चालू आहे, त्याच्याने निष्कर्ष होण्यासाठी त्यातून फार वेळ लागेल. तर आमची अशी कळकळीची विनंती आहे माननीय मंत्री महोदयांना की यांच्यावर लवकरात लवकर SIT स्थापन करावी आणि या जातातून आम्हाला सोडवावं. कारण आता त्यांनी काय केलंय, आता त्यांच्या गळ्याला जसा फार आवळत चाललाय त्यानुसार त्यांनी आमच्या जमिनीमध्ये पण आम्हाला त्रास द्यायला सुरू केलेला आहे. आमच्यावर 2 वेळ हल्ले पण झालेले आहेत या प्रकरणी. आमची रेकी सुद्धा झालेली आहे. त्या माननीय अधीक्षकांकडे आम्ही त्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. मागे आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्यांनी फोनवरून आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत, त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत. माझ्या पत्नीला अडवून तिला धक्काबुक्की केलेली आहे, तिच्या गाडीवर म्हणजे लाताबुक्क्या मारलेल्या आहेत, त्या प्रकारे पण आम्ही केलेलं आहे. आता त्यांनी असं का तुमच्यामुळे आम्हाला हा त्रास झालेला आहे,
आमच्यामुळे त्यांना काही त्रास झालेला. त्यांनी अनधिकृतपणे जे सरकारचे पैसे, सरकारचे म्हणजे जनतेचे आपले पैसे जे त्यांनी लाटलेले आहेत त्याच्या विरुद्धच आम्ही फक्त ही मोहीम उघडलेली आहे. आणि त्यांच्यावर लवकर लवकर चाप बसावा म्हणून माझी विनंती आहे की SIT मार्फत त्यांची चौकशी व्हावी. तुमचं गाव कोणतं? माझं गाव लालोंडे. लालोंडे. माझी पत्नी आहे तिचं गाव किराट. म्हणजे यांच्या कुटुंबातले का? हा, हे ते मामे भाऊ आहेत त्यांचे. मामे भाऊ. तिच्या आई वारल्यामुळे तिचं नाव सातबारा सदरी आहे. तिचं नाव सातबारा सदरी. तिला काही पैसे मिळाले का? नाही, तिला या प्रकरणी काही नाही पैसे मिळालेले नाही. त्यांनी निर्णय दिला का आम्ही कोर्टामध्ये पाठवतो आणि इथे पाठे म्हणून त्यांना हे पेमेंट केलेलं आहे. प्रेक्षको, आत्ता आपण ऐकलं की जी घरं गेलीच नाही आहेत त्या घरांचे पैसेही काढून खाल्लेत. जिथे झाडं नाही आहेत, म्हणजे आजूबाजूलाही परिसरामध्ये झाडं नाही आहेत, त्या झाडांचेही कोट्यावधी रुपये काढून खाल्लेले आहेत. आणि हा सगळा प्रकार जे पालघरचे प्रांत अधिकारी होते धनाजी तोरसकर यांच्या कार्यकाळात झाल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. आमची विनंती आहे शासनाला की या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांना शासन करावं.